दिनांक 4 मे रोजी यश ग्रँड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड म्हणाले की संविधान बदलाच्या विरोधात या राज्यामध्ये बौद्ध, आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम हे मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला। तसेच घटना बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या हातामध्ये हात घालणारे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी संविधानामधील बदलासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे गायकवाड म्हणाले। देशामध्ये लोकसभेच्या 2024च्या निवडणुका चालू आहेत आणि या निमित्तानं जे मुद्दे समोर येत आहेत त्यामध्ये विशेषतः देशाचं संविधान बदलण्याची भाजपची भूमिका वारंवार जाहीर होते आहे। देशाचं संविधान 2 वर्षापूर्वी दिल्लीला इथे जाळण्यात आलं। त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी या संबंधामध्ये सूतोवाच केलेले आहे की आणि बदलाच्या दृष्टिकोनातून ते सातत्याने बोलत आहेत। त्या लोकशाहीचा संविधान हा आत्मा आहे आणि या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्व समाजातील घटकांची आहे। हा देश अनेक विविध जाती, धर्म, पंथ याचा मिळून बनलेला आहे आणि या सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांना संविधानानं एका सूत्रामध्ये बांधून ठेवलेलं आहे। वास्तव आहे असं संविधान बदलून धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणण्याचं स्वप्न पाहणारे, या देशामध्ये हुकुमशाही आणणारे, या देशामध्ये लोकशाहीचे अधिकार कमी करून हुकुमशहाला अधिकार देणाऱ्या अशा व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीतले विशेषतः या समाजामधले सुशिक्षित तरुण असतील, कार्यकर्ते असतील, समाजामधले घटक असतील, त्यांना घटना बदलण्याच्या संबंधामधल्या ज्या भूमिका भाजपकडून सातत्यानं केल्या जात आहेत त्याला स्पष्टपणानं विरोध आहे। आणि सगळ्यात वाईट ही गोष्ट आहे की जे भाजप घटना बदलण्याचं, संविधान बदलण्याची भूमिका सातत्याने मांडतात त्यांच्या हातामध्ये हात घालणारे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील, या दोन्ही नेत्यांनी या लोकांच्या बरोबर जाऊन संविधानाच्या संदर्भामधल्या त्या बदलाच्या संबंधात त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट करावी। आणि ते म्हणत असले की हे संविधान बदलणार नाही, परंतु संविधान बदलण्याची भूमिका का आली तर आम्हाला 400 पार जागा मिळवायच्या आहेत। 400 आकडा जो आहे तो 400 आकडा कशा करताय, हे जे 400 आहेत हे संशयित आहे आणि म्हणून संविधान बदलणाऱ्याच्या विरोधामध्ये मतदान 100% या राज्यामधली, या देशामधला बौद्ध समाज तर करणारच आहे, आदिवासी आहे, ख्रिश्चन आहेत, अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, या समाजाला देखील या संबंधामध्ये संविधान बदलू नये अशा पद्धतीची त्यांची देखील भूमिका असल्यामुळे भाजपच्या विरुद्ध या समाज घटकातले सर्व मतदार मतदान करतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करतील अशी माझी भावना आहे। सर, तुम्ही म्हणता की संविधान बदलणार आहे बीजेपी, RSS, मात्र बीजेपीचा का आरोप लावते की इंडिया आघाडी जे आहे तर ते सत्तेत आलं तर ते संविधान बदलणार, ते सत्तेत आल्यावर बदलणार। मुळात असे संविधान बदलण्याची काय कारण आहेत हा मूळ मुद्दा आहे। जरी समजा उद्या महाविकास आघाडी का इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर संविधान बदलण्याचे सूतोवाच कुणी केलं, भाजपनं केलं। इंडिया आघाडीने कधी त्यांच्या जाहीरनाम्यात किंवा कुठे असं म्हटलेलं नाही की आम्ही सत्तेत आलो की आम्ही संविधान बदलणार, हा कुठेही शब्द नाही। त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये त्याच्या संबंधामध्ये बोलणं नसल्यामुळे तो विषय इथं येत नाही। ही सुरुवात जी केली ती भाजपने केली आणि त्याच्यामध्ये मग असे मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचे जे दुष्यंत आहेत ते म्हणाले की आम्हाला या संविधानामधून कुठले शब्द वगळायचे आणि धर्मनिरपेक्षता शब्द वगळायचा म्हणजे काय करायचं। मूळ वाद त्या प्रियंबलमध्ये जे म्हटलेलं आहे धर्मनिरपेक्षता शब्दाला त्यांचा मूळ आक्षेप आहे। कारण हा देश अनेक धर्मांचा मिळून आहे, अनेक पंथांचा आहे, अनेक जातींचा आहे, अनेक समूहांचा, वेगवेगळे समाज घटक येऊन हा देश निर्माण झालेला आहे। हा किंवा एका धर्माची मक्तेदारी कुठलाही होऊ शकत नाही हे वास्तव आहे आणि म्हणून बदलाची भूमिका भाजपची आहे, इंडिया आघाडीची नाही। म्हणजे मूळ समस्या ज्या आहेत किंवा जे मूळ मुद्दे आहेत तर त्याला बाजूला सारत
अशा प्रकारे मुद्दे समोर आणून लोकांच्या भावनेशी खेळलं जात आहे? या देशामध्ये भावनेवर राजकारण केलं जातं, प्रश्नावर केलं जातं. देशाच्या पंतप्रधानांनी या देशाच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे. केवळ एखाद्याचं मंगळसूत्र, एखाद्याचा आत्मा असे विषय जे आहेत ते पंतप्रधानाच्या कुवतीची भाषणं नाहीत ती, किंवा ती विचारसरणी शोभत नाही. ती आपण पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की मला अजून काय वर्ष पाहिजे, ते विकासाचं काय स्वप्न आहे. पण हे विकासाचं पुढचं स्वप्न साकार करताना गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय काय केलं. गॅस असेल, सिलेंडर असेल, तुमचं पेट्रोल डिझेल असेल, शेतीमालाचे भाव असतील, या साधारण कापसाचे, कांद्याचे भाव, शेतीमालाचे भाव, याच्या संदर्भामध्ये त्यांनी बोललं पाहिजे ना की आम्ही याच्यात काय परिवर्तन केलंय, आम्ही काय आधार. तुम्ही तर म्हटलं ते शेतीच्या किमती आम्ही दुप्पट करू का, शेतमालाच्या भावाचं शेतकऱ्याला नफा दुप्पट मिळेल. परंतु असं कुठलं झालेलं नाही. शेतकरी अजूनही आत्महत्या करतो हे वास्तव आहे. आणि म्हणून केलेल्या कामाचा आढावा निवडणुकीत सांगितला पाहिजे. हे निवडणुकीचं धोरण असतं. पण केलेलं काम न सांगता अनावश्यक गोष्टी अशा पद्धतीने चर्चा करून लोकांचं लक्ष विचलित करणं हा अजेंडा भाजपचा आहे. किराण्याच्या दुकानात गेलो आपण म्हणलं मला 500 रुपयाचा किराणा दे, तर किराणा नावाची वस्तू दुकानात नाही. तिथं तुम्हाला काय करावं लागतं की तेल, गूळ, डाळ, मिरची, मसाला सगळं एकत्र करावा लागतो, एका पिशवीत भरावा लागतो, मग त्याला आपण किराणा म्हणतो. असा किराणा तर नाही मिळत. तसा या देशामध्ये एक हिंदू आहे का? हिंदू नाही. तुम्हाला हिंदू साळी, कोळी, माळी, महार, मांग, चांभार, 18 पगड जाती, ज्या देशामध्ये हजारो जाती आहेत, ह्या सगळ्या एकत्र कराव्या लागतात, तेव्हा तो हिंदू होतो. तसा सुट्टा हिंदू होत नाही. हिंदू राष्ट्राची कल्पना मांडणं बरोबर आहे, पण ती कल्पना मांडताना म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये एक उदाहरण याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण या सर्व किराण्याच्या वस्तू एकत्र आणतो. आपल्याला जर मटणाचं कालवण करायचं असेल किंवा एखादं चांगलं कालवण करायचं असेल, ती सुगरण त्या पाट्यावर सगळं एकत्रित करते, त्याचा चांगला मसाला तयार करते आणि तो मसाला त्या कालवणामध्ये घातला की कालवण अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग ह्या जाती व्यवस्थेला ह्या सगळ्याला एकत्र करा. ते पाट्यावर बाबासाहेबांनी वाटला आणि राज्यघटना नावाचा मसाला करून या देशाला दिला. हे वास्तव. तुम्ही आता याच्यातले जे बदल झालेले आहेत, पंतप्रधान मोदींची जी भाषणं मागच्या पंधरवड्यामध्ये होती ती जर आपण तपासून बघितली, ती भाषणं, आणि गेल्या आठवड्यापासून तुम्ही तो जिहादचा जो मुद्दा केला तो मुद्दा, या दोन मुद्द्यामध्ये भिन्नता आहे. देशाचा पंतप्रधान 10 वर्षामध्ये आपण जे विकासाची कामं केली ते पहिल्या फेजमध्ये त्यांनी मांडलं, पण ते फेजमध्ये मांडत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्याचा लोकांवर परिणाम होत नाही, झालेला नाही. मग तो फार कांद्याच्या भावापासून असेल किंवा तुमच्या गॅस सिलेंडर पासून असेल किंवा त्या पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून, आणि म्हणून मग तो परिणाम, आता विकासाचा परिणाम हा जनतेवर होत नाही. त्यांच्या सर्व्हेमध्ये ते रिपोर्ट गेल्यामुळे त्यांनी आता काय भूमिका घ्यायची हे ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला 2 मुद्दे आले. एक पहिला मुद्दा आला भारतीय संविधानाचा आणि दुसरा मुद्दा आला हिंदू मुस्लिम करण्याचा. हिंदू मुस्लिम करण्याचा जो मुद्दा आहे, आता निवडणूक करताना भाजप हे मुस्लिमांना टार्गेट करून हिंदूंची मतं आपल्याकडे कसं वळतील याच्या मुद्द्यावर ते आलेले आहेत. आणि म्हणून त्यांचा जो निवडणुकीचा उद्याचा जो कार्यक्रम इथून पुढे जो सुरू होईल तो जास्तीत जास्त मुस्लिमांना टार्गेट करणं, ख्रिश्चनांना टार्गेट करणं आणि त्यांना टार्गेट करून हिंदू मतं आपल्याकडे वळवता येतात काय, हा शेवटचा प्रयोग आता मोदींच्या भाषणामध्ये आपल्याला या निमित्तानं दिसतो. आणि म्हणून जिहाद सारखे जे प्रयोग आहेत, शब्दप्रयोग आहेत, मंगळसूत्रासारखे प्रयोग आहेत, अनेक ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ज्या आहेत की ज्यावेळेला खड्ड्यामध्ये जातो किंवा त्यामध्ये प्रभावाच्या बाहेर पडायचा विचार होतो त्यावेळेला अनावश्यक जे मुद्दे आहेत ते मुद्दे चर्चेला आले जातात असं वाटतं. या पत्रकार परिषदेस माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नाथाभाऊ आल्लाट इत्यादी उपस्थित होते.